आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। दिल्लीमध्ये घडलं तसं मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये होऊ शकतं। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना देखील काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। गणेश नाईक यांचं वक्तव्य। शिंदेंच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि आता भविष्य काळामध्ये त्या सर्व दिलेल्या निर्देशाची एकूण कार्यवाही होईल असा माझा विश्वास आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंचा पहिलाच पुणे दौरा। 10 तारखेला जनता दरबार। लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयामध्ये थेट प्रवेश। कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती। सर्वसामान्यांना प्रवेश नाही, मग व्हीव्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश। राऊतांची टीका। बदलापूरमध्ये उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल। रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी। एक राज्य एक नोंदणी ही संकल्पना राबवण्यात येणार। घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहराविरहित प्रणाली देखील राबवणार। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली। माजी आमदार झिशान सिद्दीकी मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्याची शक्यता। शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी घेतली अजित पवार यांची भेट। पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती।